विद्यार्थी मित्रो, माणूस हा मुळातच समाजिक प्राणी आहे. जन्मता माणसाचा प्रवास जो आहे तो समाजावर अवलंबून असतो. जन्म ते मृत्यू ते 26 नोव्हेंबर 1950 भारताच्या या आधुनिक इतिहासातील हा कालखंड जर तुम्ही लक्षात घेतला तर या कालखंडात भारताच्या घटनेची, संविधानाची किंवा राज्यघटनेची निर्मिती झाली होती. राज्यघटना हा भारतीय संघराज्याचा सर्वोच्च असा कायदा आहे. या कायद्याचं पालन प्रत्येक भारतीय नागरिकाला करावं लागतं. हा कायदा सर्वोच्च आहे. संविधान निर्माण होताना घटना समितीला फार मोठं महत्व होतं. आज आपल्याला असं जरी वाटत असेल भारतीय संघराज्यात कायदेमंडळ किंवा संसद ही महत्वाची आहेत, कारण संसदी कायद्यांची निर्मिती करते, परंतु आपलं संविधान निर्माण हे संसदेने न करता हे घटना समितीने निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळे संसदेला संविधान कधीही गुंडाळता येत नाही किंवा संसदेला संविधानाचा कधीही अपमान करता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अखंडपणे या संविधानाच्या निर्मितीमध्ये अहोरात्र आपलं योगदान दिलेलं होतं. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आणि 11 मूलभूत कर्तव्याची समावेशित केलेली आहेत. त्या कर्तव्यांचं पालन भारतीय नागरिक म्हणून आपल्याला करावंच लागतं. भारत हा बहुजनसी असलेला देश आहे. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक भाषा, अनेक पोशाख घालणारे लोक या देशात आहेत आणि या सर्व लोकांना भारतीय संविधानाने समर्पक असा न्याय दिलेला आहे. तरीही काही समूहांवर या ठिकाणी प्रसंगाप्रमाणे कोणत्याही अनुचित गोष्टी घडू नयेत म्हणून बाबासाहेबांनी जगातील विविध देशांचा अभ्यास करून एक अभ्यासपूर्ण असं संविधान निर्माण केलं होतं आणि मूलभूत अधिकारांमध्ये, या अधिकारांमध्ये जो 4था जो आपला मूलभूत अधिकार आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार, या अधिकाराअंतर्गत आपल्या देशात जो काही अल्पसंख्याक समूह असेल यांना या ठिकाणी घटनेने संरक्षण दिलेलं आहे, संवर्धन दिलेलं आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक अधिकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार, मिळवणुकीविरोधीचा अधिकार, एखादा बळजबरीने आपल्यावर एखादी गोष्ट लादून जर करून घेत असेल तर व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करतात, हे त्या व्यक्तीचं दमन असतं. म्हणून या 5ही मूलभूत अधिकारांचं दमन जर कुणाचं होत असेल तर त्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला 6वा मूलभूत अधिकार दिलेला आहे, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. म्हणजे त्या अधिकाराअंतर्गत तुम्हाला उच्च न्यायालयात त्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन तुम्हाला त्या व्यक्तीच्या विरोधात खटला दाखल करता येतो. भारतीय राज्यघटनेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराअंतर्गत मग आज हा दिवस का साजरा केला जातो याचं औचित्य म्हणजे एकूण एखाद्या देशाच्या लोकसंख्येमध्ये भाषिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या लोकसंख्येने कमी असलेला जो समुदाय असतो त्या समुदायावर अन्याय होऊ नये, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची परंपरा, रूढी जपण्याचा त्यांना मूलभूत असा अधिकार आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार मौलिक अधिकारांमध्ये बाबासाहेबांनी समावेशित केलेला आहे. या अधिकाराचा कलम जे आहे ते कलम नंबर 29 आहे की जेणेकरून या ज्या सगळ्या परंपरा असतील आपल्या त्यांचं आपल्याला जतन करता यावं म्हणून घटनेत कलम नंबर 29 हा स्वतंत्र मुद्दा त्यांनी समावेशित केलेला आहे. कलम नंबर 3 धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक असलेले जे लोक आहेत या लोकांसाठी यांना त्यांची संस्कृती जतन करताना, त्यांची भाषा जतन करताना, त्यांचा धर्म जतन करताना या ठिकाणी एकूणच काही शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ आपण ज्या शाळेत आज शिक्षण घेतोय विद्यार्थी मित्रांनो, ही देखील एका अल्पसंख्याक समुदायामार्फत चालवली जाणारी शाळा आहे. आपण वर्गात ज्यावेळेस अध्यापन करतो किंवा शिकतो किंवा तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांचं अवलोकन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बघा तुम्ही आपल्या वर्गामध्ये किती जैन कम्युनिटीची मुलं आहेत. बोटावर मोजण्या इतकंच मुलं असतात, परंतु इतर बहुसंख्य मुलं जी आहेत ती इतर धर्मीय असतात. या देशाची मुळातच परंपरा ही धार्मिक सहिष्णुतेची राहिलेली आहे. आपण एखाद्या संस्थेत ज्यावेळेस प्रवेश घेतो त्यावेळेस ती संस्था कोणत्या समुदायाने चालवलेली आहे. जालन्यामधल्या बहुतांशी संस्था ज्या आहेत त्या मायनॉरिटीज आहेत. तुम्ही CTMK बघा, MH जैन बघा,
जैन श्रावक संघामार्फत आपली ही संस्था चालवली जाते आणि या संस्थेमध्ये अनेक धर्मीय विद्यार्थी हे या ठिकाणी शिक्षण घेतात. मग त्याचा अर्थ असा आहे का ही शाळा जैन धर्मीय समुदायाने चालवलेली आहे म्हणून या ठिकाणी जैन मुलांनी शिक्षण घ्यावं? तसं नाही. धर्म हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा भाग असतो, तो कुणावरही तुम्हाला लादता येत नाही. आणि त्यामुळे एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये जे शिक्षण आपण घेतो ती शाळा कोणत्या धर्माने चालवलेली आहे किंवा त्या धर्माने ती चालवलेली नसेल तरी मग इतर शाळांमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो एक भारतीय नागरिक म्हणून. परंतु या लोकांना विशेष असं सहकार्य संविधानाने का दिलेलं आहे? कारण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हा समुदाय जो आहे भारतामध्ये, हा धर्म हे अल्पसंख्याक धर्म म्हणून गणले जातात. बघा, आपल्याकडे जून महिन्यामध्ये ज्यावेळेस शिष्यवृत्त्यांचे क्लास टीचर तुम्हाला ज्यावेळेस म्हणतात की या 6 धर्मातले विद्यार्थी जर असतील तर त्यांनी शिष्यवृत्तीसाठी आवेदन करा किंवा अर्ज करा. तर हे जे 6 धर्म आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, पारशी, जैन आणि शीख, या 6 धर्मीय लोकांना एकूण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हे अल्पसंख्याक मानलं जातं. आणि त्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्गासाठी किंवा या समुदायासाठी कलम नंबर 29 आणि 30 याचा या 2 कलमा अंतर्गत विस्तृत असा उहापोह केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने हा दिवस आपण भारतामध्ये अल्पसंख्याक दिन म्हणून दरवर्षी साजरा करत असतो. आणि अशा पद्धतीने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. आपण वर्गात वावरत असताना, समाजात वावरत असताना हक्क हा शब्द अनेकदा आपल्या कानावर येतो. मग निश्चित हक्क या शब्दाचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेस माणूस जन्म घेतो आणि आयुष्यातली नाळ तुटते त्यावेळेस आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून या समाजामध्ये वाढायला लागतो. आई कौतुकाने म्हणते पोरांनो, प्रत्येकाची आई हे सगळ्यात मोठं विद्यापीठ असतं आपल्यासाठी. ती कौतुकाने म्हणते आमचं मूल चालायला लागलं, आमचं मूल रांगायला लागलं, आमचं मूल पळायला लागलं, माझं मूल बोलतं, माझं मूल धडपडतं, पळतं, जोरात पळतं. असं आई ज्यावेळेस म्हणते ना पोरांनो, त्यावेळेस माझं मूल काय करतं याला समाजाची ज्यावेळेस मान्यता होते त्यावेळेस ते पळायला लागतं, रांगायला लागतं, बोलायला लागतं. समाजाची जोपर्यंत एखाद्या गोष्टीकरिता मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात किंवा हक्कात रूपांतर होत नसतं. आणि हे बाबासाहेबांनी मायनॉरिटी ग्रुपसाठी फार मोठ्या प्रमाणात केलेलं काम होतं. बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्माण केलं. जगातील अनेक देशांचा, आदर्शांचा, मूल्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भाव केलेला आहे. यामध्ये अमेरिका असेल, कॅनडा असेल, साऊथ आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, या जर्मनी असेल, या सर्व देशांमध्ये चांगल्या आदर्शांचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, रक्षणात्मकता आणि सामाजिक न्याय ही मूल्य आहेत. या मूल्यांचा कुठेतरी अल्पसंख्याक समुदायासाठी समावेश त्यांनी केला. आणि या अनुषंगाने शिक्षण आणि रोजगारासाठी देखील यांना भरपूर संरक्षण बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे. मला या ठिकाणी शालेय प्रशासनाने व्यक्त होण्याची संधी दिली त्यामुळे मी प्रशासनाचे तशा आभार मानतो. धन्यवाद. आभारी आहे.